नमस्कार, मी सुषमा. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला बघून कळलंच असेल, आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. कारण आज गणपती बाप्पांचं आपलं आगमन झालेलं आहे आणि हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ आहे. यूट्यूब फॅमिली आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजची स्पेशल रेसिपी आज आपण बघणार आहोत कशी बनवतात ती आणि फारच अप्रतिम रेसिपी आहे, सोपीसुद्धा आहे. ज्यांना उकडीचे मोदक बनवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यांच्या त्या अडचणी आपण दूर करू शकतो. आपण या पाण्यामध्ये 1 चम्मच घी ॲड केलेला आहे. हा पाणी छान उकळवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दूध. दूध मी ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे, पण तो घीमुळे फाटेल त्याच्यामुळे मी हा दूध नंतर ॲड केलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. हा तांदळाचा पीठ याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण जो दूध आणि पाणी गरम करून घेतलेला होता घी घालून, तो पाणी ॲड करून घ्यायचा आहे आणि चम्मचने हा पीठ छान मिक्स करून घ्यायचा आहे. हा पाण्याचा प्रमाण आणि दुधाचा पिठाचा प्रमाण मी एकदम कट टू कट घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला आणखी पाण्याची गरज पडलेली नाही. आता आपण हा पीठ हलका हलका गरम असतानाच मळून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकदम छान सॉफ्ट मळला जातो. या पिठाला चव नसते, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मोदक जर जाड झाले तर पिठाचा गोळा आपल्याला खाल्ल्यासारखं वाटतं आणि पिठाची चव वाढवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने पीठ मळून घेतलात तर मोदक अजून अप्रतिम लागतील, यात कोणताच डाऊट नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा. आपण ही सुद्धा तयारी करून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चम्मच घी घेतलेला आहे. घी छान गरम झालेला आहे. घीमध्ये ॲड करणार आहोत तीळ. सफेद तीळ ॲड केलेले आहेत. ते 2 मिनटं छान स्लो फ्लेमवरती मिक्स करून घेतल्यानंतर काजू आणि बदामचे तुकडे ॲड केलेले आहेत. खसखस स्लो फ्लेमवरती हे छान परतून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता आपण खोबरा ॲड करणार आहोत, ओल्या नारळाचा, जो आपण किसून घेतलेला आहे. हा सुद्धा एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे. पलित्याने सतत मिक्स करत राहायचं आहे, कारण की खोबरा हा करपला नाही पाहिजे किंवा कढईला चिकटला नाही पाहिजे. म्हणून आपण जेव्हा पलित्याने सतत हा खोबरा मिक्स करत राहतो, म्हणजे परतत राहतो, त्याच्यामुळे हा खोबरा व्यवस्थित सर्व बाजूने भाजला जातो. त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच घी ॲड करूया आणि हा घी छान खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया. यावर्षी गणपती 10 दिवसाचे आहेत, त्याच्यामुळे आपण पूर्ण 10 दिवस वेगवेगळ्या मोदकांची रेसिपी बघणार आहोत यूट्यूबवरती. नक्की बघा. याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे. हा वनस्पती काळा गूळ आहे, तर तुम्ही हा सुद्धा गूळ यूज करू शकता. या गुळामुळे पुरण फार सुंदर बनतं, म्हणजे ते चिकट किंवा कडक नाही बनत, तर छान सॉफ्ट आणि नरम बनतं. हा गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करताना सुद्धा पलित्याने सतत परतत राहायचं आहे. पुरण छान बनून तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड करून घेऊया. वेलची पावडर ॲड केल्यानंतर वेलची पावडरसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम मी बंद करून घेतलेला आहे आणि आपण आता जो पीठ मळून ठेवला होता तो छान सॉफ्ट झालेला आहे. हा पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया. हाताच्या प्रेशरने छान हा पीठ मळून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकदम छान सॉफ्ट बनतो आणि मोदकसुद्धा बराच वेळ सॉफ्ट राहतात. अगदी तुम्ही 4-5 तास कितीही तास ठेवा, ते मोदक फारच सॉफ्ट आणि नरम राहतात. ह्या साच्याला मी घी लावून घेतलेला आहे. आपण आता एक पिठाचा गोळा त्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे आणि या पद्धतीने बोटाने प्रेस करून सर्व साईडने जो साचा आहे त्याला कव्हर अप करून घ्यायचा आहे पीठ. बऱ्याचदा काय होतं की आपण जे साच्यामध्ये मोदक बनवतो ते जाड बनतात किंवा पीठ आपण त्याच्यामध्ये जास्त ठेवून दिलं की मोदक फाटतील वगैरे, म्हणून बऱ्याचदा आपण पीठ जास्त ठेवून देतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते जाड लागतात आणि पूर्ण पीठ पीठ खाल्ल्यासारखं वाटतं. तर तुम्हाला ते बोटाने अंदाजे समजून घ्यायचं आहे की पीठ साच्यापर्यंत किती जाड आणि पातळ आहे.
त्यानुसार याच्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आणि वरून कवर अप करून घेतलेला आहे बघा ह्या पद्धतीने. आणि छान अप्रतिम असे मोदक बनतात. या पद्धतीने तुम्ही असे मोदक बनवू शकता. बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये बिलकुल पण जास्त एक्स्ट्रा पीठ दिसणार नाही आणि पुरणसुद्धा एकदम व्यवस्थित भरला जातो. आता तुम्ही या पद्धतीने बघा, हा मी पिठाचा गोळा ह्याच्यामध्ये ठेवून दिला आहे. हा सर्व साईडने अगदी टोकापर्यंत आपल्याला जेवढा प्रेस करता येईल तेवढा प्रेस करून घ्यायचा आहे. जो एक्स्ट्रा पीठ आहे तो वरती काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये पुरणसुद्धा एकदम व्यवस्थित भरला जातो. तुम्ही बघू शकता. आणि पुरणसुद्धा बोटाने एकदम प्रेस करून भरायचं आहे, म्हणजे ते छान भरलेले मोदक बनतील. या पद्धतीने वरून कवर अप करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही मोदक घरी बनवू शकता साच्यामध्ये, किंवा तुम्हाला हाताने कळ्या बनवायच्या असतील त्यासुद्धा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. पण साच्याने सुद्धा फार अप्रतिम असे मोदक बनतात. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की साच्याने जाड मोदक बनतात. तर नाही, ते आपल्यावरती डिपेंड असतं की आपण ते कसे बनवले पाहिजेत. आणि आपण जो पुरण बनवतो मोदकासाठी, तो पुरणसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी जो पुरण बनवला आहे तो वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आणि याच्या अगोदरचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती. ते मोदक आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आणि ते सुद्धा उकडीचे मोदक आहेत. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब पेजवरती जाऊन बघा. हे आपण मोदक बनवून घेतलेले आहेत या पद्धतीने. ही आपण उकडीची चालण घेतलेली आहे, त्याला आपण घी लावून घेऊया. मी ह्याला घी लावून घेत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये केळीचं पानसुद्धा ठेवू शकता. हा आपण पाणी गरम करायला ठेवून दिलेला आहे, त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ. ही वरती चाळण ठेवून दिलेली आहे आणि आपण याच्यामध्ये आता ठेवणार आहोत मोदक. मोदक डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही केसरसुद्धा यूज करू शकता. त्याच्याने अजून ते अप्रतिम दिसतील. मी इथे स्किप केला आहे. याच्यावरती आपण झाकण ठेवून एक 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती हे आपण मोदक बॉईल करून घेतलेले आहेत. झाकण काढून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं हे मोदक छान थंड करून घेतलेले आहेत. हे मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाप्पाला नैवेद्य दाखवूया. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम अशी डिझाईन बनलेली आहे आणि हे खूप वेळ सॉफ्ट राहतात, कारण की आपण त्याचा पीठ त्या पद्धतीने मळलेला आहे. तर आजचा हा तुम्हाला उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.